तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये आता आपल्याला तेजपत्ता, सुकी मिरची आणि जिरा मोहरी टाकून घ्यायचं आहे. त्याला छान असं फ्राय करून घ्यायचं आहे, छान असं शिजू द्यायचं. बघू शकता त्या प्रकारे छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आता त्याच्यामध्ये अद्रक लसूणचा पेस्ट टाकायचा आहे. अद्रक लसूणच्या पेस्टला पण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे. अद्रक लसूणच्या पेस्टला छान असं शिजू द्यायचं आहे. बघू शकता या प्रकारे छान असं परतून घ्यायचं आहे. आणि त्याचबरोबर आता आपल्याला आणखी एक टमाटर आणि कांदा कापून घ्यायचा आहे. बघू शकता कापून घेतलेली आहे. आता अद्रक लसूणच्या पेस्ट नंतर आपल्याला हे कांदे टाकून घ्यायचे आहे. कांद्याला छान असं परतून घ्यायचं आणि कांदा शिजू द्यायचा आहे. काही वेळानंतर बघू शकता कांदा छान असं शिजलेला आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला टमाटर टाकून घ्यायचं आहे. टमाटरला पण छान असं परतून घ्यायचं आहे, टमाटर शिजू द्यायचं आहे. टमाटर छान शिजल्यानंतर त्याच्यामध्ये आता आपण सुके मसाले घेतलेले होते ते टाकून घ्यायचे आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे, छान मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता या प्रकारे छान असं मिक्स करून घ्या. आणि त्यानंतर जो आपण कांदे, टमाटर आणि लसूणचा पेस्ट केलेला होता ते याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. बघू शकता छान असं परतून घ्यायचं आहे, छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला काही वेळासाठी झाकून ठेवायचं आहे, 2 ते 3 मिनिटांसाठी झाकून ठेवायचं आहे. 2 ते 3 मिनिटांनंतर बघू शकता मसाले छान असे शिजलेले आहेत. बघू शकता तुम्ही. आता त्याच्यामध्ये आपल्याला हे ओले वाटाणे टाकून घ्यायचे आहे व त्या वाटाण्यांना छान असं परतून घ्यायचं आहे. बघू शकता मसाल्यामध्ये छान असे वाटाणे आपण परतून घेतलेले आहे. आता आपल्याला याच्यामध्ये थोडं पाणी ॲड करायचं आहे. पाणी आपल्याला थोडंसं ॲड करायचं आहे, जास्त नाही ॲड करायचं आहे. बघू शकता आणखी आपण थोडंसं पाणी टाकून घेऊया आणि छान असं मिक्स करून घेऊया, छान परतून घेऊया. आणि काही वेळासाठी झाकून ठेवायचं आपल्याला 10 ते 15 मिनिटांसाठी. 10 मिनिटांनंतर बघू शकता हे वाटाणे छान असे शिजलेले आहेत. बघू शकता तुम्ही छान वाटाणे शिजलेले आहेत. आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया. कोथिंबीर टाकल्यानंतर बघू शकता आपली भाजी रेडी झालेली आहे. आता आपण ही भाजी एका प्लेटमध्ये काढून घेऊया. बघू शकता काय झणझणीत वाटाण्याची भाजी रेडी झालेली आहे. खूपच टेस्टी लागते ही वाटाण्याची भाजी. बघू शकता काय मस्त आपली मसाला मटर म्हणू शकता तुम्ही, मसाला मटर आपला रेडी झालेला आहे. बघू शकता